हॅलो, मी अमरज्योती खेडकर. माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता आज साबुदाण्याची खिचडी करणार आहे मी. आणि त्या खिचडीसाठी आम्हाला ना अशी चटणी आवडते. त्याच्यावर थोडी घालून घेतली की चटणी घातली खिचडीवर की खिचडी अजून छान लागते. त्या चटणीसाठी मी काय केलं आहे, ओला नारळ घेतला आहे. साधारण 1 वाटी ओला नारळ घेतला आहे. त्याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलं आहे, हिरवी मिरची आहे, कोथिंबीर घातली आहे. आता आम्ही कोथिंबीर खातो, आमच्याकडे काही उपास नाही आहे. तुमचा उपास असेल आणि तुम्ही खात नसाल तर घालू नका, ती ऑप्शनल आहे. आणि दाण्याचा कूट घातला आहे, थोडं मीठ घातलं आहे. अशी ही चटणी वाटून मी त्याला फोडणी देणार आहे. साधी तुपाची तूप जिरं आणि कढीपत्ता घालून फोडणी देणार आहे. तर अशी केलेली ही पातळ चटणी आपण खिचडीबरोबर घेतली की खिचडीची अजून म्हणजे छान लागते. आणि ह्या चटणीमध्ये तुम्ही फोडणीमध्ये उकडलेला बटाटा कुस्करून टाकू शकता आणि मग ती बटाट्याची पातळ भाजी होते. अशी पातळ भाजी खिचडीबरोबर खूप छान लागते. तर आता ही चटणी मी वाटून घेते. आता आपली कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये मी साजूक तूप घालते. त्याला तुपाची फोडणी द्यायची चटणीला, म्हणजे ते अजून छान लागते. अगदी थोडं घालते, 1 चमचा तूप घालते फोडणीपुरता. आणि हे तूप चांगलं तापलं की त्याच्यावर जिरं आहे ना, असं नेहमी असं चुरून म्हणजे हातावर असं कुस्करून टाकलं ना का त्याचा स्वाद म्हणजे चव अजून छान येते. आता ह्याला जिरं घालायचं आहे फोडणीला आणि कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ता टाकल्यावर ते उडतं आपण ठेवते. त्याच्यानंतर हे काही नाही, साधी सोपी आहे. आता हे कढीपत्ता आणि जिरं चांगलं फुललेलं आहे. आता त्याच्यावर मी हे वाटणाचं पाणी घालते अगोदर, कारण चटणी डायरेक्ट टाकली तर ती चिकटेल, म्हणून वाटणाचं पाणी घालते. आणि आता ही वाटलेली आपण चटणी घालूया आणि परत ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण ती थोडी पातळ करणार आहोत. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते अजून, कारण ती नंतर परत घट्ट होईल. आणि ही अशी चटणी मी छान ह्याला कड आला, ढवळून घेणार आहे. कड आला की मी गॅस बंद करणार आहे. आणि मग खिचडीबरोबर ही अशी चटणी ना, पातळ चटणी घेतली. ह्याच्यात तुम्ही बटाटा कुस्करून टाकू शकता फोडणीमध्ये, मग ती पातळ बटाट्याची भाजी होते. तर आता ही चटणीला मी झाकण ठेवते. त्याला कड आला की गॅस बंद करते. आपली चटणी तयार. आता चटणीला कड येतोय तिथपर्यंत आपण साबुदाण्यामध्ये मीठ, साखर, दाण्याचा कूट सगळं घालून घेऊया आणि त्याला चोळून ठेवू, म्हणजे ते त्याला छान लागतं. बघा, आता मीठ टाकलं आहे मी. त्याच्यामध्येच आपण आता साखर टाकूया थोडीशी, कारण चवीलाच थोडी साखर टाकली ना की छान लागतं. आता कोणाला आवडत नसेल, ऑप्शनल आहे, त्याने साखर घालू नका. आणि दाण्याचा कूट पण मी टाकून ठेवणार आहे. दाण्याचा कूट म्हणजे जरा अगदी थोडा नाही घालायचा, म्हणजे जर तुमचा 1 वाटी साबुदाणा असेल तर अर्धी वाटी तरी दाण्याचा कूट घातला ना तर ती खिचडी खूप छान लागते. असं आपण दाण्याचा कूट घातलेला आहे. आणि हे सगळं आता ढवळून ठेवायचं. आणि ह्याच्यामध्ये थोडा मी लिंबाचा रस पण पिळणार आहे, म्हणजे मग ती खिचडी खाताना ना थोडीशी लिंबाच्या रसामुळे आंबट आणि थोडीशी साखर टाकल्यामुळे गोड अशी छान लागते. आणि त्याच्यावर ही आपण केलेली चटणी घेतली, खिचडी खाताना कोरडी वाटत नाही, असं ओलसर होते. खिचडीचं सगळं साहित्य तयार केलं, त्याच्यावर थोडा लिंबाचा रस पण मी टाकणार आहे. तर तुम्हाला किती आवडतो त्याप्रमाणे टाका. कोणाला जर आंबट जास्त आवडत असेल तर जास्त टाकला तरी चालेल. मी फक्त पाव लिंबाचा रस टाकते ह्याच्यामध्ये, कारण आपण साखर घातलेली आहे त्यामुळे ते चवीला छान लागतं. थोडंसं आंबट आणि थोडंसं गोड असं चवीला खिचडी छान लागते. आता ह्याच्यात तुम्ही उकडलेला बटाटा पण तुम्ही घालू शकता फोडणीमध्ये, किंवा बटाट्याच्या काचरा करून टाकल्या तरी त्या छान लागतात. क्रिस्पी करून घ्यायच्या काचरा आणि मग टाकायच्या.
अशा काचरा पण खूप छान लागतात. आता हे आपलं मिश्रण तयार झालं आहे. 5-1 मिनटं मी त्याला सगळा मुरून देणार आहे आणि मग खिचडी फोडणीला घालते. इथपर्यंत आपल्या हे बघा त्या चटणीला छान कड आलेला आहे आणि ही आपली खिचडीबरोबर, साबुदाण्याच्या खिचडीबरोबर खायला ही चटणी अशी तयार आहे. आता मी गॅस त्याचा बंद करते. हे बघा आता खिचडीसाठी मी फोडणीला तूप घालते, कारण तुपात केलेली खिचडी नेहमी चांगली लागते. म्हणून मी 2 चमचे तूप टाकले आणि त्याच्यामध्ये जिरं घालणार आहे मी फोडणीला. नेहमीसारखं जिरं थोडं हातावर चुरून घालायचं, म्हणजे ते छान लागतं, म्हणजे त्याचा स्वाद वाढतो. छान लागतं म्हणण्यापेक्षा. जिरं घातले. आता चटणी केलेली आहे आपण, त्यामुळे मी मिरच्या जास्त घालत नाही, फक्त 2 मिरच्या घालते आता ह्याच्यामध्ये. जिरं चांगलं फुललं आहे, 2 मिरच्या घालते. आणि आमच्याकडे ना साबुदाण्याच्या खिचडीला असं म्हणजे मी चटणीमध्ये उकडलेला बटाटा घालण्याच्याऐवजी असा काचरा करून घेतला आहे आणि त्या काचरा मी फोडणीला घालते. तर थोड्याशा अशा गुलाबी लालसर झाल्या ना त्या ह्याच्यामध्ये खिचडीमध्ये छान लागतं. आपण आता ह्या काचरा आता आधी परतून घेऊ छान, आणि त्या अशा बटाटा शिजला तो थोडंसं असं क्रिस्पी झाला, लालसर गुलाबी असा झाला की मग त्याच्यामध्ये आपण हा तयार केलेला सगळा साबुदाणा घालून ती आपली खिचडी तयार. आता ह्या बटाट्यावर पण थोडंसं मी मीठ टाकणार आहे, नाहीतर मग काय होतं की बटाट्याला मीठ लागत नाही आणि मग ते खाताना बेचव लागतं. त्यामुळे थोडंसं मीठ टाकते मी ह्याच्यावर. आता हा बटाटा आपण पहिला ठेवून घेऊ. बघा बटाटा आता छान आपला झालेला आहे क्रिस्पी असा. हे करून घेतला ना खिचडीमध्ये की छान लागतं, म्हणजे आम्हाला आवडतं म्हणून आम्ही असं खिचडीमध्ये बटाटा करून घेतो. आता हे आपलं सगळं मिक्सचर आहे. आपण साबुदाणा, लिंबू, मीठ, साखर आणि दाण्याचा कूट हे सगळं तयार करून ठेवले. हे मी याच्यामध्ये घालते आता. ही छान खिचडी अशी तुपामध्ये परतून घ्यायची. साबुदाणा जर तुमचा चांगला असेल ना आणि भिजलेला जर चांगला असेल तर ती खिचडी खूप छान होते. आणि साबुदाणा भिजवताना साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि जेवढा साबुदाणा आहे त्याच्यावर किंचित थोडंसं पाणी येईल एवढं पाणी घालायचं रात्री आणि झाकून ठेवून द्यायचा. सकाळपर्यंत तो छान फुलून येतो आणि खिचडी तुमची मऊसूत होते. आता आपण छान परतून घेऊ. हे बघा मी मऊसूत आणि अगदी मोकळी आपली खिचडी तयार आहे. किती मोकळी झाली आहे बघा. खूप छान असा एक एक दाणा दाणा त्याचा फुलला आहे आणि छान झालेली आहे. जर तुमचाही साबुदाणा असा चांगला भिजला ना तर खिचडी खूप छान होते आणि खायला ती मजा येते. आता ह्याच्याबरोबर आपण घेताना चटणी घालून घेणार आहोत. आपण जी चटणी केली आहे ती बघा. ही आता खिचडी घ्यायची अशी आणि त्याच्या मधोमध असं ही चटणी घालायची आणि खाताना ते मिक्स करून खायची. आता ही चटणी मी त्याच्या मधोमध चटणी घालते ही अशी आणि चटणी थोडी मिक्स करत करत असं खायची. अशी ही आपली खिचडी तयार आहे. चटणी घालून केलेली खिचडी तयार आहे. तुम्ही पण अशी चटणी करून बघा, किंवा बाहेर आपण कुठे खिचडी खाल्ली तर तिथे पण अशी चटणी मिळते. ह्याच्यामध्ये बटाटा घातला की तुमची बटाट्याची म्हणजे पातळ भाजी होते. तर मी हे खिचडीमध्ये घातला आहे. असा क्रिस्पी केलेला आम्हाला आवडतो म्हणून. तर तुम्हाला आवडले असेल आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही पण अशी चटणी करता का. धन्यवाद.